गेली 15 वर्ष महापालिकेमध्ये चालत येणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमी येथे होळीनिमित्त दान स्वरूपात शेणी आपल्याला प्राप्त होतात। यावेळी अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते हे बरेचसे आपल्याला शेणी आपल्याला दान करत असतात। यावेळी गेले मागच्या वेळी 5 ते 6 लाख शेणी दान स्वरूपात प्राप्त झाल्या होत्या। यावेळी देखील मोठ्या स्वरूपात शेणी दान स्वरूपात येत आहेत। आत्ता जवळपास आपल्याला कमीत कमी 1 लाख भर शेणी दान स्वरूपात मिळालेल्या आहेत। तरी पावसाळ्यात शेणी शक्यतो मिळत नाहीत। त्यासाठी आपल्याला 4-5 महिने शेणीसाठी एक साठा करून ठेवावा लागतो। यासाठी आपण पंचगंगा स्मशानभूमीमध्ये पावसाळ्यापूर्वी साठा करत असतो। पंचगंगा स्मशानभूमी येथे मोठ्या प्रमाणामध्ये अंत्यसंस्कारासाठी म्हणजे अंत्यसंस्कारासाठी येत असतात। यावेळी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शेणी ह्या महत्त्वाच्या असतात। त्यावेळी शेणी ह्या मोठ्या प्रमाणात लागत असतात। त्यामुळे कोल्हापूरकर आपल्याला शेणी दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात वर्षभरात करत असतात। इथं लाकडाबरोबर शेणीचा सुद्धा साठा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि यासाठी आपली कोल्हापूर जनता बऱ्यापैकी दान केले जातात। म्हणजे शेणीची दान मोठ्या प्रमाणात केली जाते। इथं मी 15 वर्ष तरी बघतोय की दानचा कार्यक्रम जो आहे शेणीचा ते काही ठराविक मंडळी परत संस्थेकडून दान प्रमाणाने एक 6-7 लाख शेणी आपल्याला उपलब्ध करून देतात आणि याची खूप महत्वाची भूमिका कोल्हापूर पार पडते। साधारण एक 3 मन लाकूड आणि 500 शेणी आपल्याला एका प्रेतासाठी दहन करण्यासाठी लागतात। आता टाइम आपल्याकडे 15 ते 20 बॉड्या रोजच्या होतात। म्हणजे कमीत कमी 7,000 शेण दिवसाला लागतेच।